चला, मी योगेश मुंजाळ तुमचं यशवंत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतोय. ओके, आपण आज बघणार आहोत आपली जी फ्री पीवायक्यू मेंटरशिप प्रोग्राम चालू आहे, त्या फ्री पीवायक्यू मेंटरशिप प्रोग्रामच्या सिरीज मधलं आपलं नेक्स्ट लेक्चर आहे. ओके, आज आपण काय बघणार आहोत तर भूगोल या विषयाचं सविस्तर विश्लेषण बघणार आहोत. कोणता पेपर आपल्या समोर असणार आज आज आपल्याकडे आहे कोणतं, तर तो गट ब पूर्व परीक्षा 2026 विश्लेषण बघणार आहोत. गट ब पूर्व परीक्षा जी झाली होती 2026 ची, त्या 26च्या पेपरच्या भूगोलाचे सविस्तर विश्लेषण आपण करून घेणार आहोत तुमच्याकडून. ओके, सविस्तर विश्लेषण म्हणजे काय सर, नेमके मी उत्तर सांगणार आहे का तुम्हाला, तर नाही. तर सविस्तर विश्लेषण म्हणजे काय, प्रत्येक पर्यायाचं मी तुम्हाला विश्लेषण करून सांगणार आहे. ओके, प्रत्येक पर्याय आयोगानं काय केला, का केलेला आहे आणि का सेट केला आणि त्याचं उत्तर काय असणं, भविष्यात तर त्या पर्यायावर आयोग प्रश्न विचारू शकतं का, हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ओके, चला पुढे. चला बघा, पहिला प्रश्न बघा. 11 नंबरचा प्रश्न होता आपला भूगोलाला सुरुवात. हा, मी तुम्हाला याच्या अगोदर ते पण सांगतोय की भूगोलाचा अभ्यास करताना स्ट्रॅटेजी काय वापरली पाहिजे. तर भूगोलाचं जर मी आता 2021 पासून ते 2026 पर्यंत संपूर्ण परीक्षेचं म्हणजे आयोगाच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण योग्य प्रकारे केलेलं, अनालिसिस केलेलं आहे. ओके, ते अनालिसिस म्हणजे माझ्या एक लक्षात आलंय की काय आयोग काय करते सातत्याने 3 प्रश्न काय करतं, 2 किंवा 3 प्रश्न हे इंडियाच्या जिओग्राफीवर विचारतं आणि बाकीचे जे 6-7 प्रश्न असतात ते कुठे विचारतं, महाराष्ट्राच्या जिओग्राफीवर विचारत असतात. त्यातली त्यात भारताचा भूगोल करताना काय, भारताच्या भूगोलवर किती प्रश्न विचारलं सांगतो मी तुम्हाला, 2 किंवा 3. तर त्यातली त्यात काय कोणते टॉपिक करायचे, तर तुमचं प्राकृतिक भूगोल चांगलं व्यवस्थित करायचं, प्राकृतिक भूगोल भारताचं चांगलं करायचं. त्यानंतर तुमचं लोकसंख्या भारताच्या चांगल्या करायच्या. त्यानंतर तुमच्या नदी प्रणाली भारताची जी आहे, गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा, यमुना नदी, ओके, ह्या ज्या नद्या आहेत ते चांगले करायचे. पठार वगैरे ते प्राकृतिक भूगोल मध्ये येतच. ओके, हे तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते झाल्यानंतर महाराष्ट्राचा जिओग्राफी करताना त्यातली त्यात महाराष्ट्राच्या जिओग्राफीचे हॉट टॉपिक्स कोणते सर, तर महाराष्ट्राच्या जिओग्राफीचे हॉट टॉपिक आहे राजकीय भूगोल. सगळ्यात पहिलं म्हणजे जिल्ह्याची निर्मिती वगैरे, किंवा कोणत्या जिल्ह्याची बाउंड्री कोणत्या राज्यापर्यंत लागेल वगैरे, ते असं सगळं करून घ्यायचं. ओके, कोकण विभाग, तुमचा मराठवाडा प्रशासकीय विभाग, सगळे प्रशासकीय विभाग करून घ्यायचे. ओके, त्यानंतर प्राकृतिक भूगोल मध्ये जायचं. प्राकृतिक भूगोल मध्ये जे पठार आहे किंवा तुमचे शिखर आहे, उंच शिखरे, ओके, तुमच्या डोंगर रांगा आहे त्या व्यवस्थित करायचे. ओके, त्यानंतर तुम्ही नदी प्रणालीवर व्यवस्थित करायला पाहिजे. नदी प्रणाली झाल्यानंतर तुमचे खडक प्रणाली व्यवस्थित करायला पाहिजे. खडक प्रणाली झाल्यानंतर तुम्ही आपली जी खनिज संपत्ती आहे, खनिज संपत्ती व्यवस्थित करायला पाहिजे. आणि महाराष्ट्राची लोकसंख्या तर अत्यंत महत्वाचं आहे. ओके, पहिले 5 किंवा शेवटचे 5 असं न करता सर्वच आपल्याला आता डाटा माहिती पाहिजे. ओके, चला आपण आता एक एक प्रश्न घेऊया. ओके, पहिला प्रश्न होता 11 नंबरचा. काय विचारला होता प्रश्न, आता हा इंडिया जिओग्राफीवर होता. काय होता, इंडियाच्या भूगोलावर प्रश्न होता. ओके, सियाचीन लडाख मधील काय, सियाचीन लडाख मधील कुठे विचारलं, भारतातील लडाख मध्ये विचारलं का, नाही. तर सियाचीन लडाख मधील कोणती हिमनदी शोक नदीमध्ये वाहते. काय म्हणते, शोक नदीमध्ये वाहते. शोक नदीमध्ये वाहते म्हणजे नेमकी काय सर, तर एखादी हिमनदी जेव्हा वितळते तेव्हा त्या हिमनदीचं पाणी कोणत्या नदीला जाऊन मिळतं, त्याला म्हणतात त्या नदीमध्ये वाहणं. ओके, आलं लक्षात काय म्हणतो मी, एखादी हिमनदी जेव्हा वितळते तेव्हा ते वितळलेलं पाणी कोणत्या नदीच्या प्रवाहात जाऊन मिसळतं, त्याला म्हणतात वाहने. ओके, आता आपल्याला काय विचारलेलं आहे रे, कोणती हिमनदी शोक नदी हिमनदीमध्ये जाऊन मिसळते. ओके, आता सुरुवातीला आपल्याला हे माहिती पाहिजे की शोक ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे किंवा ती कुठे वाहते. ओके, शोक ही नदी लडाख मधून उगम पावून ही काय होते, सिंधू नदीची उपनदी आहे. कुठे कोणाची उपनदी आहे, तर सिंधू नदीची उपनदी आहे. उत्तरेकडून ती सिंधू नदीला मिळते. ओके, ही तर तुम्हाला लक्षात घ्या सुरुवातीला. आता पुढचा प्रश्न आला काय, की शोक नदीमध्ये कोणची हिमनदी येऊन मिळते, तर ती आहे मित्रांनो रिमो. कोणची आहे, रिमो ही हिमनदी आहे. ती आपल्या काराकोरम काय, सियाचीन मधील काराकोरम या डोंगर रांगामध्ये उगम पावून ती काय होते, शोक नदीमध्ये जेव्हा ती वितळते त्यावेळेस तिचं पाणी काय होतं, ते शोक नदीला येऊन मिळतं. आणि शोक नदी पुन्हा पुढे मिळते तर ती सिंधू नदीला येऊन मिळते. ओके, हे झालं प्रश्नाचं उत्तर. ओके, आता आपण याचं सविस्तर विश्लेषण पाहूया. आता हिस्पार नदी बघूया, झेमू नदी बघूया, तुमची ड्रँग नदी बघूया. ओके, आता जी हिस्पार नदी आहे काय, मी तुम्हाला सांगतो हिस्पार नदी काय आहे,
तर ही हिस्पार नदीचीच उपनदी आहे. म्हणजे ही हिस्पार नदी वितळल्यानंतर हिस्पार या नदीलाच काय होते, येऊन मिळते. ओके, हिच्यातलं जे वितळल्यानंतर जे पाणी आहे ते कोणत्या नदीला जाऊन मिळतं, हिस्पार नदीला. आणि हिस्पार नदी कोणाची उपनदी आहे, तर तुमची सिंधू नदीची उपनदी. सिंधू नदीच्या अगोदर ती एका नदीला जाऊन मिळते बघा, हुंजा. हुंजा नदी नावाची उपनदी. कोणची? हुंजा. ही बलुचिस्तान मधली नदी आहे मित्रांनो. या बलुचिस्तान मधल्या हुंजा नदीला ते हिस्पार नदीचं पाणी येऊन मिळतं. आणि ती हुंजा नदी कुठे मिळते, मग तुम्हाला तुमच्या गिलगिटला मिळते. आणि गिलगिट नदी कोणाला मिळते, तर सिंधू नदीला मिळते. ओके, हे इथं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ओके, आता बघा रिमो नदी. रिमो नदी कुठे उगम पावते, तर पूर्व डोंगर रांगात काराकोरम रांगेत. आता बघा इथं इथं रिमो नदीचा उगम स्थान आहे. ही कोणत्या नदीचं उगम स्थान आहे, हिस्पार नदीचं. ओके, ही गिलगिट नदीला जाऊ हुंजा नदी जाते, हुंजा नदी गिलगिट मध्ये जाते, गिलगिट कुठे जाते, सिंधू नदीला. तसंच हे आपलं कोणची नदी, रिमो हिम नदी. ही रिमो हिम नदीचं पाणी कुठे जाऊन मिळतं, तर शोक नदीमध्ये जाऊन मिळतं. आणि शोक नदी कुठे जाऊन मिळते, तर तुमच्या सिंधुदुर्गच्या सिंधुदुर्ग नाही, सिंधू नदीच्या उपनदी नदीला जाऊन मिळते. ओके, पुढची बघा झेमू. झेमू ही हिमनदी आहे. ती झेमू, आता बघा इथं तुम्हाला 3 नंबर इथं दिसेल. झेमू हिमनदी सिक्कीम मधल्या, आपल्या सिक्कीम मध्ये जो आहे कांचनगंगा. कांचनगंगा या शिखराच्या पायथ्यापाशी उगम पावते. काय होते, कांचनगंगा या शिखराच्या पायथ्यापाशी उगम पावून ती काय होते, ती नदी जेव्हा वितळते, काय झेमू नदी जेव्हा वितळते तेव्हा ती नदी तिस्ता नदी, काय तिस्ता नदीमध्ये त्याचा पाण्याचा प्रवाह विसर्जित करते किंवा ती येऊन मिळते कोणला, तिस्ता नदीला. आता जसं आपल्याला विचारलं होतं कोणचा, की रिमो नदी कोणत्या नदीला येऊन मिळते, तसंच जर आयोगानं त्याच पॅटर्नवर किंवा त्याच आधारित जर प्रश्न विचारला तर काय विचारू शकते, तर झेमू हिम नदी कोणत्या नदीला येऊन मिळते, तर ती कोणत्या नदीला येऊन मिळते, तिस्ता नदीला. तिस्ता नदी कोणाची उपनदी आहे, तर तिस्ता नदी ही पश्चिम बंगालमध्ये आपल्या ब्रह्मपुत्रा नदीला येऊन मिळते. ओके, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ओके, चलो पुढे ड्रँग ड्रँग हिमनदी. आता ड्रँग ड्रँग हिमनदी कुठे उगम पावते, तर झास्कर मधील लडाखला जी आपली पेन्सिला काय म्हणतो आपण, पेन्सिला जे खिंड आहे त्या खिंडीच्या मध्ये काय होते, ती उगम पावते. आणि त्या खिंडीतून ती कुठे होते, तर झास्कर नदीला काय करते, पाणी पुरवठा करण्याचं काम करते. कोणत्या नदीला, तर ड्रँग ड्रँग ही हिमनदी कोणत्या नदीमध्ये विसर्जित होते, तर ती कोणत्या नदीमध्ये, तर झास्कर या नदीमध्ये विसर्जित होते. आणि ही झास्कर नदी कुठे मिळते पुढे जाऊन, तर ती सिंधू नदीला. ओके, झास्करी सिंधू नदीला येऊन मिळते. ओके, म्हणजे यातल्या ज्या 3 नद्या आहेत त्या कोणत्या नदी प्रणालीचा भाग आहे, तर सिंधू नदी प्रणालीचा भाग आहे. आणि जे एक नदी आहे ती ब्रह्मपुत्रा नदीचे भाग आहे, ती कोणची आहे, झेमू हिम नदी. ओके, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ओके, चला पुढे. आलं लक्षात सगळ्याचं. ओके, बघा प्रश्न क्रमांक 2 होता. आता विधानांचा विचारला होता आपल्याला. 4 विधानं दिले होते मित्रांनो बळकड, आणि याच्यावर 1, 2, 3, 4 असे पर्याय विचारले होते. ओके, याच्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, असे पर्याय दिसले आपल्याला 4 विधान आणि त्याच्यानंतर 1, 2, 3, 4 असं जर पर्याय दिसले तर त्यावेळेस आपण जास्तीत जास्त इलिमिनेशन टेक्निक कडे गेलं पाहिजे. आपलं लक्ष कुठे असलं पाहिजे, तर पर्यायावर लक्ष असलं पाहिजे. आपण इलिमिनेट कसं करू शकतो एखादा पर्याय, ते आपण अगोदर बघितलं पाहिजे. ओके, आता मी तुम्हाला सांगतो कसं इलिमिनेट करता येतं. ओके, बघा 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर 15.999% आहे. आपण लोकसंख्येचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा असतो आपला लोकसंख्या दशवार्षिक वाढ. ओके, या दशवार्षिक वाढ करताना आपण 2001 ते 2011 या दरम्यान आपण जर विचार केला तर महाराष्ट्राची लोकसंख्या ही जवळपास आपण म्हणतो 16%, म्हणजे 15.99% वाढली आहे. बरोबर आहे का तुमचं विधान, तर 100% बरोबर आहे. तुमचं काय झालं, बरोबर झालं विधान. ओके, मग आता बघा बरं पर्यायामध्ये कुठं नसणारे पर्याय आपण काय करायचं, लगेच ड्रॉप करायचं. ओके, बघा 1 नंबरच्या पर्यायामध्ये दिसतं, 2, 3 नंबरच्या पर्यायामध्ये तुम्हाला दिसतं, आणि 4 नंबरच्या पर्यायामध्ये तुम्हाला दिसतं. तुमचा एक पर्याय तुमच्या एका विधानामुळे गेला. कोणचा गेला, 2 नंबरचा पर्यायाचं उत्तर असणार नाही 100%. ओके, हे तुमच्या इथं लक्षात आलेलं आहे. ओके, पुढचा बघा, आता पुढचं सेंटेन्स वाचूया आपण. आता गट ब नंबरचं सेंटेन्स बघा काय म्हणतं रे ब सेंटेन्स. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील 12,23,72,972 लोकसंख्येपैकी मुस्लिम लोकसंख्या 10.6% होती. ओके, आता सर्वात प्रथम तुम्ही जर लोकसंख्येचा आकडा जर बघितला तर तो आकडा चुकीचा आहे डायरेक्ट. काय 2011च्या जनगणनेनुसार तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे मित्रांनो.
काय 2011ची लोकसंख्या जर अभ्यास करताना आपण काय केलेलं असतं, 11.24 कोटी आपण काय केलं, साधारणतः काय म्हणलं मी, 11.24 कोटी, काय 11.24 कोटी ही महाराष्ट्राची लोकसंख्या होती. तर इथं किती दिलेली, 12 कोटी दिलेली, म्हणजे एक्स्ट्रा दिलेलं आहे का, तर 100% एक्स्ट्रा दिलेलं आहे. म्हणजे इथंच वाक्य इथंच काय होतं, तुमचं चुकीचं होतं, समोरची गरजच नव्हती वाचायची. आता मुस्लिम लोकसंख्या किती होती हे टक्केवारीमध्ये तुम्हाला माहिती जरी नसलं तरी तुमचं अगोदरच उत्तर इथं क्लिअर होतं. ओके, ती मुस्लिम लोकसंख्या पण त्यांनी चुकलेली आहे, 11.3 का काही समथिंग होती. ओके, ही इथं लक्षात ठेवायचं. ओके, मग ते हे पण चुकलेलं आहे. तर ब तुमचं विधान काय होतं, सुरुवातीलाच तुम्हाला कळतं की ब विधान काय आहे, चुकीचं आहे. आता ब चुकीचं आहे, आता ब कुठं बरोबर आहे ते विधान तुम्ही का ड्रॉप करून टाकायचं. 4 नंबरचं ब बरोबर दिलेलं आहे त्याच्यामुळे ते गेलं, आणि 1 नंबरचं ब बरोबर दिलेलं आहे त्यामुळे ते गेलं. तुमचे 2 सेंटेन्स तुम्ही सुरुवातीचे वाचले, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर आलं मित्रांनो. इथं काय तुम्ही सुरुवातीचे फक्त 2 सेंटेन्स वाचले, तुमचं उत्तर निघलं, तुमचं 3 नंबरचा पर्याय योग्य उत्तर असणार आहे. पुढचे 2 सेंटेन्स तुम्हाला वाचायची ही गरज नाही, ते माहिती असणं की असो किंवा नसो, काय ते समोरचे सेंटेन्स तुम्हाला माहिती असो किंवा नसो पण ते तुम्हाला वाचायची गरज नाही. याला म्हणतात इलिमिनेशन टेक्निक. ओके, आणि ती कधी डेव्हलप होते, तर ती सरावातून डेव्हलप होते. आणि ह्या अशा प्रश्नाचा जर सराव करायचा असेल तुम्हाला, तर आपल्या यशवंत अकॅडमीना टेस्ट सिरीज चालू केलेली मित्रांनो. त्या टेस्ट सिरीज मध्ये सेम ह्याच पॅटर्न नुसार आम्ही प्रश्न तयार केलेले आहे मित्रांनो, क्रिएट केलेले आहे. ते प्रश्न सेम ह्याच धर्तीवर असणार आहे, आणि ते सोडवताना तुम्हाला आयोगाचा फील येणार आहे. त्यामुळे तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. ओके, हे बघा आता सर हे झालं आपलं इलिमिनेशन टेक्निक. पेपरमध्ये आपण असं सॉल्व्ह करू शकतो, पण आपण इथं काय करू राहिलो, विश्लेषण करू राहिलो. ओके, तर विश्लेषण करताना आपला तिसरा पर्याय पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. ओके, बघा तिसरा पर्याय काय म्हणतोय, 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळली. कृषी घनता आढळली. आता सर आम्हाला लोकसंख्या घनता माहित आहे. ओके, तर कृषी घनता नेमकी काय विषय आहे. कृषी घनता म्हणजे काय, एखाद्या कृषी, आता समजा माझ्याकडे आमच्या गावात समजा किंवा एखाद्या गावामध्ये 500 एकर शेती आहे, आणि त्या 500 एकरवर हे करणारे काय उदरनिर्वाह करणारे लोकसंख्या किती आहे, तर 1 लाख आहे. मग ती 1 लाख भागिले 500 ही काय झाली, त्याची कृषी घनता झाली. तसंच सर्वात जास्त अशी शेतीवर आधारित असणारी लोकसंख्या म्हणजे कृषी घनता. ओके, शेतीवर आधारित असणारी लोकसंख्या म्हणजे कृषी घनता, आणि ती सर्वात जास्त कुठे आढळते, तर ती केरळ राज्यात आढळते. 2 नंबरला कुठे आढळते, तर ती बिहार राज्यात आढळते. 3 नंबर पश्चिम बंगाल, 4 नंबर यूपी ह्या भागामध्ये ती आढळते. सर्वात जास्त पण केरळमध्ये, हे इथं मात्र तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, म्हणजे तुमचं क सेंटेन्स काय बरोबर आहे. आता ड बघा रे, ड तर 100% अगोदरच आपलं चुकीचं निघलेलं आहे. ओके, चुकीचं निघलेलं आहे, त्याच्यामुळे ड सेंटेन्स कडे गेलं का नाही गेलं काय तरी काही फरक पडत नाही. पण आपण इथं विश्लेषण करतो, आपण बघूया काय म्हणते ड सेंटेन्स. 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील बाललिंग गुणोत्तर, काय विचारलं होतं, बाललिंग गुणोत्तर. अव्वल 10 राज्य दिलेले, त्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर. हो सर, इथं गंडलंय आयोगाने, इथं आपल्याला गंडवलंय. जम्मू काश्मीर काय केलं अगोदर बघा, बरोबर दिलंय, सिक्कीम दिलंय, अरुणाचल प्रदेश दिलंय, इथपर्यंत ठीक होतं. परंतु पुढे काय केलं बघा, पुढे आपल्याला आयोगानं मध्येच फसवलंय. हे लिंग गुणोत्तर अव्वल नसणारे नाही, हे खालून अव्वल असणारे राज्य आहे मित्रांनो. काय खालून म्हणजे कमी लिंग गुणोत्तर असणारे राज्य आहे जम्मू काश्मीर. त्यामुळे हे इथं कट झालं पाहिजे नव्हतं, त्याच्यामुळे ड ऑप्शन तुमचा काय चुकीचा ठरला. ओके, हे ध्यानात ठेवायचे. राजस्थान पण कमी लिंग गुणोत्तर असणारं राज्य आहे. ओके, हे तुम्ही इथं ध्यानात घ्यायला पाहिजे होतं. चला, म्हणजे त्याच्यामुळे तुमचं काय ड पण तुमचं चुकीचं ठरतंय. ओके, बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की 2011च्या तुलनेत किती वाढ झाली, ते आपली 15.99% महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या वृद्धी दर होती. महाराष्ट्राची ऍक्च्युअल लोकसंख्या किती आहे सध्या 2011च्या जनगणनेनुसार विचार केला तर 11,24,74,333 होती. आपल्याला आयोगाने किती विचारली, ती 12 कोटी समथिंग विचारली होती. ओके, आणि त्यात मुस्लिमांचं प्रमाण किती होतं, 11.54% एवढं मुस्लिमांचं प्रमाण होतं. मग तुम्ही हिंदूचं करू शकता, बौद्ध धर्माचं करू शकता, जैन धर्माचं प्रमाण तुम्ही पाठ करू शकता. ओके, हे पण तुम्ही करणं गरजेचं आहे का, तर 100% करणं गरजेचं आहे. ओके, आता कृषी घनता, एकूण शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या. ओके, त्याबाबत केरळ राज्य 1 नंबरला आहे, त्यानंतर बिहार आहे, त्यानंतर पश्चिम बंगाल, नंतर यूपी वगैरे. ओके, चालते. चला बघा, ड सेंटेन्स मध्ये बघा, लिंग गुणोत्तरातील पहिले सुरुवातीचे 10 राज्य विचारले होते. अरुणाचल प्रदेश आहे का, तर आहे, 972 त्यांचे लिंग गुणोत्तर आहे.
मिझोराम 970, मेघालय, छत्तीसगड आणि मणिपूर ही इथं लक्षात ठेवायचे. जे नॉर्थ ईस्ट स्टेट आहे त्याच्यात बाललिंग उत्तर चांगला आहे, गुणोत्तर चांगला आहे. ओके. आणि अत्यल्प बाललिंग गुणोत्तर असणारे राज्य तर सगळ्यात पहिलं कोणचं येतं तुमचं येतं हरियाणा, त्यानंतर पंजाब, त्यानंतर जम्मू काश्मीर आणि राजस्थान आणि गुजरात 5 नंबरला. ओके. कोणकोणचे? हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, राजस्थान आणि गुजरात हे राज्य काय आहे? ह्या राज्याचा विचार जर केला तुम्ही तर ते भारताच्या कोणत्या भागास आहे? तर ते पूर्व भागातले राज्य आहे. ओके. हे पूर्व भागातले सर्व राज्य आहे ते काय आहे? बाललिंगोत्तरामध्ये सर्वात कमी असणारे प्रमाणामध्ये असणारे राज्य आहे. ओके. हे इथं तुम्ही लक्षात ठेवा. चला पुढे बघा, यशवंत अकॅडमीची टेस्ट सिरीज चालू होणार आहे. 30 ऑगस्ट पासून तुम्ही आपली टेस्ट सिरीज चालू होणार आहे. आयोगाच्या धर्तीवर असणारे बायलँग्वेज असणारे मित्रांनो, काय असणारे? बायलँग्वेज असणारे आणि फक्त नाममात्र फीस असणारे मित्रांनो 99 रुपये. ओके. त्यातही पहिल्या 250 विद्यार्थ्यांसाठी 50% ऑफ असणार आहे. एकूण किती टेस्ट देणार आहे तुम्हाला? तर 7 टेस्ट देणार आहे. 7 टेस्ट म्हणजे तुमचे 700 प्रश्नाचा सराव होणार आहे मित्रांनो. 700 प्रश्न मी तुम्हाला गॅरंटी देतो की 700 प्रश्न हे आयोगाच्या पॅटर्न नुसारच असणार. प्रत्येक प्रश्न हा आयोगाच्या धर्तीवर असणार आहे. ओके. चालतंय. त्यामुळे कुठे भेटणार तुम्हाला ही? तर यशवंत अकॅडमीचं जे ऍप आहे त्या ऍप मध्ये तुम्ही जर गेला तर तिथं टेस्ट सिरीज एक नावाचं सेक्शन आहे, त्या सेक्शन मध्ये तुम्हाला ही सिरीज मिळणार आहे. ओके. ते तुम्ही लवकर तुमचा प्रवेश एनरोल करू शकता. ओके. चला पुढे बघा, प्रश्न क्रमांक 13 काय सांगितलं होतं? खालीलपैकी कोणती जोडी, काय विचारलं होतं? खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? काय विचारलं होतं? अयोग्य आहे. आता सगळ्यात पहिलं मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, कोणत्याही विषयाच्या बाबतीत असू द्या, ज्या वेळेस तुम्ही प्रश्न वाचता त्यावेळेस प्रश्नामधलं योग्य अयोग्य, सत्य असत्य, चूक बरोबर, आहे नाही, हे जे महत्वाचे शब्द असतात ते तुम्ही हायलाइट करून ठेवायचे किंवा त्याला गोल करून ठेवायचे. आता मी जसं इथं केलं बघा, अयोग्य या शब्दाला मी काय केलं? गोल केलं. म्हणजे आपल्याला काय विचारलेलं? अयोग्य विचारलेलं आहे. ओके. बघा आता काय विचारलं होतं? तर हा महाराष्ट्राच्या जिओग्राफी संदर्भात प्रश्न आहे. ओके. बघा, प्रशासकीय विभाग आणि जिल्हा. प्रशासकीय विभाग दिलेला आहे, नंतर जिल्हा दिलेला आहे आणि त्यामध्ये तलाव किंवा जलाशय दिलेला आहे. ओके. काय दिलेलं आहे? प्रशासकीय विभाग दिलेला आहे सुरुवातीला, त्यानंतर जिल्हा दिलेला आहे आणि त्यानंतर त्या जिल्ह्यातील प्रकल्प म्हणजे तलाव किंवा जलाशय दिलेला आहे. ओके. आता बघा रे, पहिला काय म्हणतंय? छत्रपती संभाजीनगर. ओके. छत्रपती संभाजीनगर काय झाला? तुमचा प्रशासकीय विभाग झाला. ओके. त्याच्यानंतर धाराशिव, छत्रपती संभाजीनगर मध्ये धाराशिव येतो का? तर येतो. 8 जिल्हे येतात सर. त्या 8 जिल्ह्यामध्ये धाराशिव हा मराठवाड्यात म्हणजे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये येतो. ओके. त्यानंतर आता बघा, त्या धाराशिव मध्ये तावरजा प्रकल्प आहे का? तर नाही. तर हा नाही. इथं चुकीचं आहे. इथपर्यंत बरोबर होतं, पण इथं काय केलं आयोगानं? आपल्याला गंडवलंय. ओके. तावरजा प्रकल्प हा तावरजा नदीवर असून तो कुठे? लातूर या जिल्ह्यात आहे. कुठे येतो? लातूर जिल्ह्यात आहे. त्यामुळे तुमचं अविधान काय होतं? चुकीचं ठरतं. आता बघा रे, इलिमिनेशन कडे जाता येतं का? आपल्याला काय विचारलेलं? अयोग्य म्हणजे असणं पर्यायामध्ये गरजेचं आहे का? तर 100% गरजेचं आहे. इथं आहे का? आहे. इथं आहे का? आहे. 3 आणि 4 गेला ना मित्रांनो. काय झालं? 50-50 मॅच आलं. एका सेंटेन्स वरून तुम्हाला 50-50 आलं. काय म्हणतो मी? एका सेंटेन्स वरून तुम्ही 50-50 वर आला. आता बघा, आपल्याकडे 2च पर्याय राहिले, आणि बघ. ओके. 1 आणि 2 नंबरचे पर्याय आपल्याकडे राहिले. आता बघा दुसरं सेंटेन्स बघूया. आता क आणि ड आपल्याला वाचायची गरज आहे का? कारण गरजच नाही ना आपल्याला वाचायची. कशाला वेळ घालायचा तिथं आपल्याला? ते आणूया ना आपण गणितासाठी किंवा दुसऱ्या विषयासाठी उपयोगी तो वेळ. तो वाचलेला जो वेळ आहे ना तो आपण दुसऱ्या विषयासाठी वापरूया. इथं वापरायची गरज नाही. बघा ना तुम्ही, आता तुम्हाला आता अमरावती, वाशिम, चिखली विचार करत बसणार तुम्ही. हाय का अमरावतीमध्ये वाशिम मध्ये हाय का चिखली नावाचा जलाशय? तुम्ही पुन्हा विचार करत बसणार कोकण सिंधुदुर्ग आहेत का? नाही ना. पहिल्याच्यात जर तुम्हाला उत्तर जर निघत असेल तर तुम्ही क आणि ड वाचायची गरजच नाही. मी काय म्हणेल, क वाचायची गरजच नाही तुम्हाला इथं, क आणि ड. ओके. तरी पण आपण बघूया. आता बघा, ब सेंटेन्स काय म्हणते? नागपूर, भंडारा आणि उमरझरी. आता नागपूर प्रशासकीय विभाग भंडारा येतो का? तर 100% येतो. ओके. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर असे 6 जिल्ह्याचा मिळून काय होतं? नागपूर प्रशासकीय विभाग बनलेला आहे. हे सर्वांना आपल्याला माहिती आहे. आता या नागपूर मधील भंडारा जिल्ह्यामध्ये उमरझरी नावाचा जलाशय आहे का?
तर उमरझरी हा जलाशय गोंदियामध्ये येतो. म्हणजे आयोगाने आपल्याला इथं पण फसवलेला आहे. काय विचारलं इथं? गोंदिया आहे. ओके, मग तुमचं उत्तर असणार आहे अ आणि ब अयोग्य. अ आणि ब अयोग्य म्हणजे 2 नंबरचा पर्याय तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ओके, अमरावतीमध्ये वाशिम जिल्हा येतो आणि चिखली त्या प्रकल्प आहे का? वाशिम जिल्ह्यामध्ये चिखली नावाचा तलाव आहे. त्या तलावाला नाव आहे चिखली. ओके, आणि तो वाशिम जिल्ह्यामध्ये येतो. कोकण मधील सिंधुदुर्ग मध्ये शिवडाव हा फेमस जल तलाव आहे. ओके, हे ते तुम्ही तिथं लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे तुमचं क ड बरोबर असणार आहे आणि अ ब चुकीचं ठरणार आहे. ओके, यानुसार जर इलिमिनेशन मेथड नुसार जर तुम्ही पेपर जर सॉल्व्ह केला, पेपरचं सॉल्व्ह करताना तुम्ही हा दृष्टिकोन ठेवला तर तुम्हाला जो वेळेचा अभाव निर्माण होतो ना दरवेळेस, तो अभाव निर्माण होणार नाही. हे इथं तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, चला पुढे बघा. इथं तुम्हाला दिलेलं आहे मी तुम्हाला हा प्रश्न. तावरजा जल मध्यम पाटबंधारे जलाशय कुठे? लातूर जिल्ह्यामध्ये. लातूर तालुक्यात तावरजा नदीवर तो जलाशय आहे. ओके, उमरझरी कुठे आहे रे? उमरझरी कुठे? तुमचा जलाशय गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव नागझिरा व सडक अर्जुनी या वन परिक्षेत्राजवळ तो उमरझरी तलाव आहे. ओके, आणि चिखली हा मध्य प्रकल्प वाशिम जिल्ह्यात आहे आणि शिवडाव हा सिंधुदुर्ग मध्ये आहे. ओके, कणकवली तालुक्यात आहे शिवडाव. ओके, ही इथं तुम्ही लक्षात घ्या. चला पुढच्या प्रश्नाला बघा. आता प्रश्न क्रमांक 14 नदी प्रणालीवर प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवर प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगितलंय का की नदी प्रणाली करायची म्हणून? तर 100% नदी प्रणाली करायची. प्रश्न असतात का? तर 100% असतात. या अगोदरचा जलाशयावर होता, हा प्रश्न नदी प्रणालीवर आहे. ओके, आता काय दिलेलं आहे आपल्याला? इकडे आपल्याला मुख्य नद्या दिलेल्या आहे. काय दिलेलं आहे? अ गटामध्ये आपल्याला मुख्य नद्या दिलेल्या आहे आणि ब गटामध्ये काय दिलेलं आहे? त्याच्या उपनद्या दिलेल्या आहे. काय दिलेलं आहे? ब गटामध्ये उपनद्या, आणि ह्या उपनद्या यांचा योग्य जोड्याला जुळवायच्या आहे. आपल्याला काय विचारलं होतं आयोगानं? योग्य जोड्या जुळवायच्या होत्या. तर बघा आता यातलं जर तुम्हाला जर एक जर पर्याय जर माहित असेल तर एका पर्यायावरून कसं उत्तर निघायचं ते तुम्हाला मी सांगतो इथं. बरोबर, आता सर्वांना आपल्या तिकडे माहिती आहे सिंधफणा ही सिंधफणा नदीची उपनदी कोणची आहे? तर बिंदुसरा ही उपनदी त्याची. कुठे? बिंदुसरा या उपनदीवर बीड जिल्ह्याचं जे ठिकाण आहे बीड हे शहर काय झालेलं आहे? बिंदुसरा या नदीवर वसलेलं आहे. आणि ही बिंदुसरा नदी समोर जाऊन कोणाला मिळते? तर ती सिंधफणा नदीला येऊन मिळते. म्हणजे सिंधफणा नदीची उपनदी कोणती झाली? बिंदुसरा. म्हणजे सीचं 3 असणारा पर्याय बघा. 1 नंबरचा आहे, 3 नंबरचा आहे, 4 नंबरचा. म्हणजे 1 नंबर पर्याय तुमचा, 2 नंबरचा पर्याय तुमचा काय होतो? इथं कॅन्सल होतोय. ओके, इथं कट होतोय तुमचा 2 नंबरचा पर्याय. आता बघा तापी नदीची उपनदी कोणची आहे? तुमची बोरी नदी. कोणची? बोरी नदी तापी नदीची उपनदी आहे. ओके, आता बघा तापी नदीची बोरी. अ ला दोन आलं का उत्तर तुमचं? जर तुम्हाला 2 जोड्या जुळता आल्या व्यवस्थित तर तुमचं 100% उत्तर निघतं मित्रांनो. जोड्या लावा हा मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला फुलटॉस असतो, तुम्ही याच्यावर सिक्सर मारलाच पाहिजे. काय? जोड्या जुळवा हा प्रश्न जर आला तर तो तुमचा फुलटॉस असतो, तुम्ही याच्यावर सिक्सर मारलाच पाहिजे. तुमचं बरोबरच आलं पाहिजे जोड्या जुळवा. ओके, बघा आता पूर्णा नदी कोणाची उपनदी? ऍक्च्युअली मध्ये विचार केला तर पूर्णा नदी ही तापीची उपनदी. पण आपल्याला काय विचारलं? पूर्णा नदीची उपनदी विचारली. पूर्णा नदीची उपनदी कोणची? मग तुमची नळगंगा. म्हणजे 3 नंबरचा पर्याय. आणि मांजरा नदी कोणाची उपनदी आहे? तर मांजरा नदी ही आपल्या गोदावरी नदीची उपनदी. ओके, मांजरा ही उपनदी अशी नदी आहे की ती बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगर रांगात उगम पावते आणि ती वाहत जाऊन आपले कर्नाटक, तेलंगणा आणि पुन्हा महाराष्ट्रात येऊन ती कुठे मिळते? तर ती गोदावरीला मिळते. ओके, म्हणजे 3 राज्यात प्रवेश करून ही गोदावरीला मिळते नदी. कोणची? मांजरा नदीची उपनदी विचारलेली आहे तर ती घरणी नदी. कोणची? घरणी. ओके, म्हणजे मांजराचं ड च 4 असा असणारा पर्याय कोणचा आहे तुमचा? 3 नंबरचा पर्याय. याचं उत्तर काय असणार आहे? 3 नंबरचा. मग नदी प्रणाली करताना काय करायचं? कोणती नदी घ्यायची सुरुवातीला? आता मी समजा फॉर एक्झाम्पल गोदावरी नदी घेतली. गोदावरी नदीच्या उत्तरेकडील येऊन मिळणाऱ्या उपनद्या, गोदावरीला दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या उपनद्या, गोदावरीला म्हणजे उत्तरेकडून म्हणजे उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या, दक्षिणेकडे म्हणजे डाव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या उपनद्या. त्याच प्रकारे तुम्ही गोदावरीचं करायचं, भीमाचं करायचं, त्यानंतर कृष्णेचं करायचं, नर्मदेचं करायचं, तापी नदीचं करायचं, वैनगंगा, पैनगंगा आणि वर्धा. हे ज्या मेन महाराष्ट्रातील 5-6 नद्या आहे त्या 5-6 नद्याचं तुम्ही योग्य प्रकारे असं
केलं पाहिजे. ओके, आणि ते करताना हे झालं कशाच बाबतीत, उपनद्याच्या बाबतीत. आता त्याच्यानंतरचा पुढचा काय मुद्दा येतो, त्यानंतर येते त्याचे संगम स्थळ. म्हणजे कोणची उपनदी गोदावरी नदीला येऊन मिळते. आता समजा प्रवरा ही नदी उपनदी गोदावरीला प्रवरा संगम मध्ये येऊन मिळते, तिथं प्रवरा संगम हे संगमाचं ठिकाण आहे, ते तुम्ही पाठ करायला पाहिजे. ओके, आता जसं आपल्या मुळा आणि मुठा या कुठे एकत्र येऊन मिळतात, तर पुण्यामध्ये येऊन मिळतात, ते तुम्ही करणं गरजेचं आहे. ओके, हे तुम्ही इथं लक्षात घ्यायचे. ओके, तर हे याचं उत्तर असणार. मग ह्या प्रकारे जर तुम्ही नदी प्रणाली जर व्यवस्थित डिकोड करत गेले, एक एक मुद्दा व्यवस्थित करत गेले, त्यानंतर जर तुम्ही जर विचार केला, आता झालं उपनदी झाली, त्यानंतर झालं तुमचे संगमाचे स्थळ झाले, त्यानंतर तुम्ही त्या नदी काठावरील शहरे बघायचे, कोणत्या नदीवर कोणत्या शहर वसलेलं आहे ते बघायचं. ओके, जसं आपलं नगर पुणे आहे ते मुळा मुठा नदीच्या संगमावर वसलेलं आहे, तसं नगरमध्ये सीना नदी आहे, सीना नदीच्या नदी काठावर नगर बसलेलं आहे. आपल्या प्रश्नामध्ये असलेलं जे बिंदुसार आहे, ते बिंदुसारावर कोणतं शहर बसलेलं आहे, बीड शहर बसलेलं आहे. असे तुम्ही जर एक एक शहर जर केले, आयोगाने जर प्रश्न विचारले आहे का, तर आयोगाने याच्यावर 100% प्रश्न विचारलेले मित्रांनो. ओके, हे तिथं तुम्ही लक्षात घ्या. चला पुढे बघा, पुढचा प्रश्न होता महाराष्ट्राच्या संदर्भात. आता हा पण महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारला गेलेला प्रश्न होता. ओके, बघा, महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानावरून जिल्हा ओळखायचा होता. आता काही विधानं दिलेले, एखाद्या जिल्ह्याबाबत आता ठराविक 5-6 त्या जिल्ह्यातील वैशिष्ट्य असलेले आपल्याला खाली विधाने होते, आणि त्या विधानावरून आपल्याला काय विचारला होता, जिल्हा ओळखायचा होता. ओके, आता बघा, आता हा पेपर सोडताना मला पेपर झाल्यानंतर मला बऱ्याच विद्यार्थ्यांचा कॉल आला होता, आणि सर मी ह्या प्रश्नाला असं टॅकल केलं, ह्या प्रश्नाला मला इथं कन्फ्यूज झालं. हे तुम्हाला इथं महत्वाचं आहे, मी तुम्हाला सांगतो काय कन्फ्यूज होण्यासारखं होतं. ओके, आता बघा, तलावांचे शहर या जिल्ह्यात स्थित आहे. ओके, तलावांचे शहर असं या जिल्ह्यात स्थित आहे असं विचारलं होतं. आपल्याला तलावांचा जिल्हा विचारला होता का, तर नाही. तलावांचा जिल्हा आपल्याला सर्वांना माहिती आहे, गोंदिया भंडारा वगैरे तिकडे आपण काय म्हणतो, तलावांचा जिल्हा म्हणतो. परंतु आपण इथं काय विचारलं होतं, तलावांचे शहर या जिल्ह्यात स्थित आहे. ओके, हे विचारलं होतं. आयोगाचा प्रश्न वाचताना तुम्ही जरा थोडं जर व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला लगेच त्याच्यातून क्लिक होतं की आपल्याला विचारलं नेमकी आयोगाला अपेक्षित काय असतं. ओके, हे जर तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तलावांचे शहर या जिल्ह्यात स्थित आहे. या जिल्ह्यात दारुगोळा आणि शस्त्र निर्मितीचा कारखाना आहे. ओके, ह्या एका सेंटेन्स मुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय केलं, पुणे मारून आले. काय केलं, पुणे मारून आले. पण हे चुकीचं आहे मित्रांनो. ह्या एका सेंटेन्स मुळे त्यांना वाटलं आपण पुण्यामध्ये राहतो, पुण्यामध्ये खडकीला ॲनिमेशन फॅक्टरी आहे, त्याच्यामुळे ते बरोबरच असणार, पण ते चुकीचं आहे मित्रांनो. ओके, ते चुकीचं आहे. आणि एक तालुका धातूच्या वस्तू आणि त्यावरील नक्षीकाम यासाठी फेमस आहे. ओके, आता धातूच्या वस्तू आणि नक्षीकामासाठी फेमस आहे, आणि मुशी जातीचे गवत या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते. आता हे एका जिल्ह्याची वैशिष्ट्य आहे मित्रांनो. आता बघा, मी तुम्हाला सविस्तर विश्लेषण सांगतो. आता तलावांचे शहर कोणाला म्हणलं जातं, तर ठाणे जिल्ह्याला म्हणलं. ठाणे या शहराला काय म्हणते, तलावांचे शहर म्हणले जाते. आणि ते ठाणे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे, तर ऑब्विसली ते ठाणे जिल्ह्यात येणार आहे. ओके, आता पुढचा ब सेंटेन्स काय होतं, दारुगोळा आणि शस्त्र निर्मितीचा कारखाना. आता ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे दारुगोळे आणि शस्त्र निर्मितीचा कारखाना आहे. कुठं येतो, अंबरनाथ येथे. ओके, झालं ब सेंटेन्स तुमचं क्लिअर. आता बघा क सेंटेन्स, एक तालुका धातूच्या वस्तू आणि त्यावरील नक्षीकाम बनवण्यासाठी. आता ठाणे जिल्ह्यामधील जो कल्याण नावाचा तालुका आहे, त्या कल्याण नावाच्या तालुक्यामध्ये धातूच्या वस्तू आणि त्याच्यावर नक्षीकाम तयार केलं जातं. ओके, हे जर तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि मुशी जातीचं गवत या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते. जो ठाणे जिल्ह्याचा जो सह्याद्रीकडील भाग आहे, त्या सह्याद्रीकडील भागात जो मुशी नावाचं गवत आहे, ते जनावरांना अतिशय प्रिय असतं मित्रांनो. ते खूप आवडीने ते मुशी गवत खातात, ते तिथं भरपूर प्रमाणात मिळतं. ओके, म्हणजे तुमचं काय असणार आहे उत्तर, मग तुमचं 3 नंबरचा पर्यायाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ओके, आयोगानं पण 3 नंबरचं उत्तर दिलं आहे. फक्त आपल्याला काय करायचंय, 4ही पर्याय योग्य रीतीनं आपल्याला कसे हँडल करता येईल ते हँडल करायचे होते. ओके, आपण लगेच एका कोणत्या शस्त्र निर्मितीच्या कारखान्यावरून आपण ज्यांनी पुणे मारलं ते चुकले, ते विद्यार्थी माझ्याकडे आले, नंतर ते मला सांगितलं त्यांनी, सर अशी मिस्टेक झाली आहे ह्याच्यामध्ये. ओके, हे मी तुम्हाला इथं सांगतो, अशी मिस्टेक आपली होता कामा नये. ओके, जर अशी एक मिस्टेक करत गेलो तर आपण याच्या कॉम्पिटिशनच्या बाहेर पडू मित्रांनो. त्याच्यामुळे एक प्रश्न आपल्याला काय करायचंय, वेचत जायचं. एक प्रश्न आपल्याला एक मार्क आपला वाढवायचा आहे. ओके, हे इथं लक्षात ठेवा. हे बघा, इथं ठाणे जिल्हा एक मी ओळख असं एक चॅप्टर आहे,
त्याच्यामध्ये तलावांचे शहर म्हणून त्याला ओळखले जाते. मासुंदा किंवा ओपन नावाचे ऐतिहासिक तलावामुळे त्या ठाण्याचे शहर. आणि देशाचे संरक्षण आणि शस्त्र निर्मिती अंबरनाथ येथे आहे. आणि कल्याण परिसर, कल्याण मध्ये काय होते, धातूचे नक्षीकाम होते. ओके. आणि पौष्टिक मुशी गवताचे माहेरघर पण म्हणले जाते. ओके, हे तुम्ही लक्षात घ्या. आता बघा पुढचा प्रश्न पण महाराष्ट्राच्या जिओग्राफीशी निगडीत होता. बघा आता काय होता प्रश्न, महाराष्ट्राच्या ईशान्य भागात खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा आणि टेकड्या स्थित आहे. आता महाराष्ट्राचा जर विचार केला, काय विचार केला, महाराष्ट्राचा नकाशा आहे. मला एवढा जमत नाही नकाशा, पण मी तुम्हाला काढून दाखवतोय. असं समजा फॉर एक्झाम्पल हा महाराष्ट्राचा नकाशा. ओके, हा महाराष्ट्राचा. आता ही बाजू कोणती झाली, ही बाजू झाली पूर्व, नाही सॉरी पश्चिम. ही बाजू पश्चिम, ही बाजू पूर्व, ही उत्तर आणि ही दक्षिण. आता आपल्याला काय विचार, ही नैऋत्य आणि ही ईशान्य. ओके, आता ह्या ईशान्य भागात विचारलेलं आपल्याला काय विचारलेलं आहे, ईशान्य भागात विचारलेलं आहे. आता ईशान्य भागात कोणत्या टेकड्या आहे याच्यातलं विचारलं. सातमाळा, सातमाळा जर विचार केला, सातमाळा अजिंठा डोंगररांगा इथं काय महाराष्ट्राच्या उत्तरेकडे भागात आहे. ओके, उत्तरेकडे. त्याच्या ईशान्येकडे काही संबंध आहे का, तर त्याचा ईशान्येकडे काही संबंध नाही. त्या उत्तरेकडे उगम पाहून अशा दक्षिण आपल्या याच्या मध्य भागात त्या येत असतात सातमाळा. ओके, पुढचं गाळणा टेकड्या, गाळणा टेकड्या पण आपल्या उत्तरेकडे आहे. नंदुरबार धुळे जिल्ह्यात या गाळणा टेकड्या आहेत. अकराणी टेकड्या तर नंदुरबार मध्ये. ओके, हे जर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मग ते वायव्येकडे, पुढे अकराणी टेकड्या वायव्येकडे महाराष्ट्राच्या. आणि दरेकासा टेकड्या, दरेकासा टेकड्या ह्या तुमच्या इकडे भंडारा गोंदियामध्ये आहे. आणि या गोंदियामध्ये दरेकासा टेकड्या असल्यामुळे त्या कुठे जाते, ईशान्येकडील भागात जातात. ओके, त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, फक्त ड. आणि फक्त ड असं ऑप्शनर असणार एकच आहे, 4 नंबरचा पर्याय तुमचं याचं उत्तर असणार आहे. ओके, बघा मी तुम्हाला इथं नकाशा आणलेला आहे. बघा अकराणी डोंगर रांगा, अकराणी डोंगर रांगा कुठे, तर त्या महाराष्ट्राच्या वायव्य भागात आहे. बघा सातमाळा अजिंठा डोंगर रांगा. ओके, या सातमाळा अजिंठा डोंगर रांगा. ओके, इथं लक्षात आलं तुमच्या, सातमाळा अजिंठा डोंगर रांगा. आता अजून काय होतं, आपल्या गाळणा डोंगर, हे गाळणा धुळे जिल्ह्यामध्ये गाळणा डोंगर आहे. ओके, आणि तुम्हाला दरेकासा टेकड्या विचारले, दरेकासा गोंदिया जिल्ह्यात, दरेकासा, चिरोल, हे सुरजागड, भामरागड, चांदूरगड डोंगर, याच्यावर प्रश्न आयोगानं सातत्याने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. ओके, तोरणमाळ डोंगर, गाविलगड टेकड्या, अमरावतीमध्ये गाविलगड टेकड्या, याच्यावर पण आयोगानं सातत्याने प्रश्न विचारलेला आहे. हा नकाशा वाचन करताना मित्रांनो असं तुम्ही नकाशा वाचत राहा. काय डोळ्यासमोर जर तुम्ही नकाशा जर चालत राहिले, तुम्हाला कोणत्या डोंगरांगा कुठे स्थित आहे, त्याचं लोकेशन काय आहे ते व्यवस्थित जर तुम्ही करत राहिले तर असे प्रश्न तुमचे चुकणार नाही. ओके, हे जर तुम्ही लक्षात घ्या. चला पुढे आता प्रश्न क्रमांक 17 काय म्हणते बघा, खालीलपैकी कोणती जोडी शहरी एकत्रीकरण या संकल्पनेत येते. काय विचारलं होतं, येते विचारलेलं, येत नाही असं नाही विचारलेलं, आपल्याला येते विचारलेलं. शहरी एकत्रीकरण, शहरी एकत्रीकरण म्हणजे काय नेमके सर, शहरी एकत्रीकरण म्हणजे दोन शहरे एकमेकांच्या इतके जवळ आलेले आहे की त्यांचे एकत्र झाल्यासारखे ते भासतात. ओके, दोन शहर म्हणजे आता आपण पुण्यात राहतोय, पुणे आणि पिंपरी चिंचवड, हे काय शहरी एकत्रीकरणाचे उदाहरण आहे. कोणचं, पुणे आणि पिंपरी चिंचवड. मुंबईला जर गेलं तर मुंबई नवी मुंबई, मुंबई ठाणे वगैरे, मुंबई नवी मुंबई किंवा मुंबई ठाणे हे एकत्र जवळ आले, म्हणजे त्याचे एकत्रीकरण झालंय का, जवळपास झालेलं आहे. त्यामुळे ते शहरी एकत्रीकरणाचे उदाहरण आहे. जर भारताचा जर दृष्टिकोनातून विचार केला तर दिल्ली नोएडा एकत्र झाल्यासारखे ते डायरेक्ट. खाली जर दक्षिणाकडे गेलो आपण तर हैदराबाद सिकंदराबाद. ओके, हे तुमचं एकत्रीकरणाचे उदाहरण आहे. ओके, आता बघा इथं ऑप्शन मध्ये ठाणे नाशिक, ठाणे नाशिकचा काही संबंध आहे का, ठाणे नाशिक मध्ये सर संपूर्ण सह्याद्रीचा भाग डोंगर आहे. मला आपण डोंगर याच्यातून जातो, कसारा घाटातून जातो, पूर्ण घाट ओलांडल्यानंतर आपण नाशिक मध्ये जातो आणि घाट संपूर्ण ओलांडण्यात खाली जर गेलो तर ठाण्यात जातो. ओके, म्हणजे ते एकत्रीकरणाचा काही संबंध आहे का, तर अजिबात संबंध नाही. सातारा सांगली काही संबंध नाही. ओके, नागपूर चंद्रपूर अजिबात नाही. उत्तर काय असणार मग तुमचं, मुंबई आणि नवी मुंबई हे तुमचं काय असणार आहे, याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, हे इथं ध्यानात ठेवा. शहरे एकत्रीकरण ही कन्सेप्ट जर तुम्हाला माहित असेल तर उत्तर म्हणजे हा इझिएस्ट प्रश्न होता. काय होता, अत्यंत सोपा होता. हा जर ज्यांनी चुकवला असेल त्याचं अवघड आहे, मग काय त्याचं अवघड आहे. ओके, बघा हा प्रश्न पेपर झाल्यानंतर मला हा प्रश्नाचं भरपूर विद्यार्थ्यांनी माझ्यापर्यंत सांगितलं की सर माझं हे चुकलं, हे असं झालं तसं झालं, याव झालं त्याव झालं, पण त्याला काय अर्थ नसतो. एकदा पेपर झाला तर झाला, त्यानंतर पश्चाताप करण्यात काय अर्थ नसतो. त्याच्यामुळे अगोदर आपली पूर्वतयारी असणं गरजेचं आहे. ओके, हा प्रश्न बघा, उत्तर महाराष्ट्रातील काय विचारलं होतं आयोगाने, उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॅट
150 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ओके, आता उत्तर महाराष्ट्रात विचारलेलं आहे. ओके, आता उत्तर महाराष्ट्रामध्ये 4 जिल्हे येतात का? तर 100% येतात. बघा, ऑप्शन पण आयोगाने निवडताना 4ही जिल्हे उत्तर महाराष्ट्रातील दिलेले आहे. ओके, हे ध्यानात ठेवायचं इथं. मग आता याचं नाशिक, याचं उत्तर काय असणार तुमचं? धुळे जिल्हा. ओके, याचं भरपूर विद्यार्थ्यांनी नंदुरबार केलं होतं, पण आयोगानं आपले उत्तर काय दिलेलं आहे? धुळे दिलेलं आहे. आणि ते धुळेच उत्तर बरोबर आहे. मी तुम्हाला सांगतो कारण की का, बघा, साक्री, धुळे जिल्ह्यातील जे साक्री गाव आहे, त्या साक्री सौर ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रातील नवी ऊर्जा या हेडिंग खाली एक बातमी आलती. ओके, धुळे जिल्ह्यातील साक्री सौर ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रातील अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील एक ऐतिहासिक आणि महत्वाचा टप्पा आहे की एकूण मेगावॅट किती असणार आहे? 150 मेगावॅट वीज निर्मिती केली. आयोगाने जसा तसा आपल्या इथून उचलला होता. 150 मेगावॅटचा प्रकल्प कुठे चालू झाला? तर धुळे जिल्ह्यातील साक्री येथे. ओके, तो कोण चालू केला? त्यांनी महाजनको. काय झालं? कोणी चालू केला? तर महाजनकोने तो काय केला? या प्रकल्पाची उभारणी केलेली आहे. ओके, आणि हा याच्या 350 हेक्टरहून अधिक क्षेत्रात विस्तारणं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रकल्पाला जर्मनीच्या KfW बँकेचे आर्थिक सहाय्य लाभलेले आहे. आपल्याला वारंवार आयोग विचारत असतं की एखाद्या प्रकल्पाला जागतिक बँक, वर्ल्ड बँक, जागतिक बँक, IMF कोणत्या मदत मिळते? तर याला कोणाची मदत मिळालेली आहे? तर जर्मनीच्या KfW बँकेचे आर्थिक सहाय्य यास लाभलेले आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. बघा, कोकण किनारपट्टी, काय? कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सखल सपाट भूरचनेचा आहे त्यास डॅश डॅश या नावाने ओळखले जाते. ओके, आता हा प्रश्न कोकण किनारपट्टीचा अभ्यास करताना, आपण महाराष्ट्राचा अभ्यास करताना कोकण किनारपट्टी आपण व्यवस्थित अभ्यास केली जाते. आपल्याला समुद्र किनारा किती लाभला, कोणते उत्तर कोकणामध्ये, मागच्या वेळेस आयोगानं काय विचारलं होतं? उत्तर कोकण, मध्य कोकण मधल्या नद्या विचारल्या होत्या. ओके, मग आता कोकण किनारपट्टी मधल्या सर्व नद्या तुम्ही पाठ केल्या पाहिजे. उत्तरेकडून दक्षिणेकडे त्यांचा क्रम काय आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम काय आहे. ओके, त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणची नदी येते, प्रत्येक नदीची खाडी कोणची आहे हे तुम्ही वाचलं पाहिजे. कोणत्या नदीवर कोणची खाडी आहे, त्या खाडीचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम, दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम, कोकण किनाऱ्याकडे कोकणामध्ये जाणाऱ्या घाट तुमचे पाठ पाहिजे. कोणत्या 2 शहरांना ते घाट जोडलेले हे तुम्हाला इथं तुम्ही तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. याच्यावर प्रश्न सातत्याने आयोग काय करत असतं? वारंवार यावर प्रश्न विचारत असतं. त्यामुळे ते करणं गरजेचं, क्रमप्राप्त आहे ते करणं गरजेचं आहे का? तर 100% करणं गरजेचं आहे. ओके, आता बघा काय विचारलं होतं रे? कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत, काय विचारलं होतं? आता अरबी समुद्र, कोकण किनारा आहे, अरबी समुद्राच्या जो किनाऱ्यालगतचा भाग आहे त्या सपाट भूरचनेस काय म्हणलं जातं? असं सरळ प्रश्न होता. ओके, आता काय होता प्रश्न? बघा काय होतं ऑप्शन. पहिलं खलाटी, दुसरं होतं वलाटी, तिसरं होतं भाबर आणि चौथं होतं खवलाटी. आता हे खवलाटी सपाट ही नॉनसेन्स पर्याय मित्रांनो. काय उगा काहीतरी आयोगाने काहीतरी करायचं म्हणून तयार केलेला पर्याय. ओके, म्हणजे 4 नंबर तुमचा कटला. आता राहिला खलाटी, वलाटी आणि भाबर. आता सर्वांना माहिती आहे भाबर म्हणजे काय असतं. जर ते उत्तर भारतामध्ये हिमालयातून ज्या येणाऱ्या नद्या आहेत, त्या हिमालयातून येणाऱ्या नद्या जेव्हा मैदानी प्रदेशात प्रवेश करतात त्यावेळेस ज्या दगडगोट्याच्या भागामध्ये त्या येतात आणि लुप्त होतात, त्यावेळी त्या लुप्त झालेल्या त्या दगडगोट्याच्या प्रदेशाला काय म्हणतात? भाबर म्हणले जाते. तुम्हाला माहितीये भाबर, भांगर, खादर, तराईचा प्रदेश म्हणजे काय? त्या भाबरमध्ये ज्या नद्या लुप्त झालेल्या असतात त्या थोड्या समोर जाऊन काय होतात? वर येतात. तर त्या वर आल्यानंतर त्या दलदलीचा प्रदेश तिथं तयार होतो. तिथं त्या दलदलीच्या प्रदेशाला काय म्हणतात? तराई म्हणतात. ओके, आणि खादर आणि भांगर म्हणजे काय? खादर म्हणजे काय? एखाद्या नदीला जर पूर आला, त्या नदीच्या शेजारीचा जो नवीन गाळाचा प्रदेश तयार झाला, काय नवीन गाळाचा प्रदेश जो तयार झाला त्याला काय म्हणतात? खादर म्हणतात. आणि भांगर म्हणजे काय? जो जुन्या गाळाचा प्रदेश होता त्याला काय म्हणतात? भांगर म्हणतात. ओके, हे तर तुम्ही लक्षात ठेवायचं. भाबर म्हणजे काय? तर दगडगोट्याचा प्रदेश. तो येणार एका ऑप्शन मध्ये, उत्तर मध्ये? तर नाही. आता राहिलं खलाटी आणि वलाटी. आता खलाटी आणि वलाटी नावातच तुमचं पर्याय बघा. समुद्राच्या किनाऱ्याला म्हणजे खालच्या बाजूला असा आपला हे डोंगर. आता हे पाय सह्याद्री डोंगर आहे असा खाली होत चालला आणि इथं अरबी समुद्र आहे. ओके, म्हणजे जो खालचा प्रदेश आहे, काय खालचा प्रदेश, त्याला काय म्हणणार? नावातच आहे ना, खलाटी, खालचा प्रदेश. ओके, आणि वलाटी म्हणजे वरचा. मग जो समुद्राच्या किनाऱ्याला असणार त्याला काय नाव आहे? खलाटी नाव आहे. ओके, आणि जो समुद्रापासून लांब असणार आहे तो डोंगर रांगाचा भाग असणार आहे तो वलाटी. ओके, मी तुम्हाला इथं डायग्राम आणलेले बघा. हे पहा, कोकण खलाटी आणि वलाटी यांच्यात फरक कसा काढायचा बघा. आता तुम्हाला दाखवलेला आहे.
खलाटी म्हणजे काय? पश्चिमेकडील सखल किनारी पट्टा. काय? पश्चिमेकडील सखल किनारी पट्टा म्हणजे खलाटी. आता बघा अरबी समुद्र आहे. आता उंची शून्य, अरबी समुद्रापासून 0 ते 50 मीटर पर्यंत जी उंची असते त्या ती काय म्हणते? खलाटी म्हणतात. आणि खलाटी कशा असतात? त्या खलाटीमध्ये पुळणी तुमच्या असतात. पुळणी म्हणजे काय? बीचेस असतात तुमचे, खाड्या असतात आणि नारळाच्या सुपारीच्या बागा तिथं असतात खलाटीमध्ये. आता वलाटी, वलाटी म्हणजे काय बघा? खडकाळ आणि पूर्वेकडे डोंगराळ भागास वलाटी म्हणतात. ओके. खडकाळ आणि चढ उतारांचा भाग असतो आणि सह्याद्रीचा पायथ्याचा भाग याच्यामध्ये आलेला असतो, त्याला काय म्हणतात? वलाटी म्हणतात. ओके. आणि भाबर तर तुम्हाला सांगितलं, हा हिमालयाच्या पायथ्याशी असलेला प्रदेश तयार होतो. ओके. आता बघा शेवटचा प्रश्न आहे आपल्या याचा 20 नंबरचा प्रश्न. आता हा प्रश्न जर चुकला असेल तुमचा पेपरमध्ये किंवा हा प्रश्न जरा आउट ऑफ बॉक्स आयोगाने विचारला, आउट ऑफ बॉक्स म्हणण्यापेक्षा तो आपल्या सिलेबसचे निगडीत तर आहेच, परंतु तो जरा डीप मध्ये विचारला होता. ओके. हे बघा काय म्हणतंय रे, डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले आंब्याचे वाण आणि विकसित केल्याचे वर्ष यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या होत्या तुम्हाला. ओके. हा प्रश्न मी तर म्हणे हा प्रश्न राज्यसेवा मुख्यचा प्रश्न होता, पण तो आयोगाने काय केला? इकडे विचारला होता आपल्याला पूर्वला. ओके. म्हणजे ज्यावेळेस आपली राज्यसेवा मुख्य ऑब्जेक्टिव्ह होती त्यावेळेस असे प्रश्न कृषीमध्ये विचारायचे सातत्याने, आम्हाला माहिती आहे. ओके. तर त्यामध्ये ते वाण असते, इकडे अ गटामध्ये वाण दिले आणि इकडे विकसित केलेल्याचे वर्ष दिलेले. ओके. आता बघा जी हे सगळे आंब्याचे वाण आहे मित्रांनो. कशाचे वाण आहे? आंबा. रत्ना काय? आंब्याचे वाण आहे. सिंधू काय? आंब्याचे वाण आहे. कोकण रुची आणि सम्राट कोकण सम्राट. आता जी रत्ना आहे, सगळ्यात पहिलं कोणची वाण तयार केलं होतं? तर रत्ना वाण तयार केलं होतं. हे रत्ना जे वाण आहे ना, ते हापूस आणि कोणचं? नीलम. काय? हापूस आणि नीलम या 2 आंब्यापासून ते काय केलं होतं? तयार केलं होतं. ते का केलं होतं? की ते जे बघा आपण एखादा आंबा चिरतो, थोडा ते काळसर भाग निघतो बघा. काय होतं? एखादा खराब जर आंबा निघला तर तो काळसर डाग आलेला आतमध्ये भाग दिसतो, आपल्याला वाटतं ते खराब आहे. ओके. त्याला काय म्हणले जातं तुम्हाला सांगतो मी, त्याला रोगाला साका म्हणतात. साका रोग म्हणतात त्याला, साका. या साका रोगापासून मुक्त, हापूसला साका रोगापासून मुक्त करण्यासाठी तो रत्ना नावाचा वाण तयार केला होता दापोली विद्यापीठाने, कृषी विद्यापीठाने. ओके. दापोली कृषी विद्यापीठाने काय केला? रत्न नावाचा वाण तयार केला. तो कधी केला? सर्वात पहिले केला होता. तो कधी केला? तर सर्वात पहिले म्हणजे इथं ऑप्शन मध्ये सर्वात अगोदरचा विचार केला तर 1981 साली तो तयार केला होता. दुसऱ्या नंबरला काय केलं? ह्या रत्ना आणि पुन्हा हापूस याचा सिंधू नावाचा एक वाण तयार केला. काय केला? सिंधू नावाचा वाण. सिंधू नावाचा वाण कधी तयार केला? 1992 साली. ओके. बघा सिंधू नावाचा. या सिंधू मध्ये काय स्पेशलिस्ट काय होते मग याच्यामध्ये तयार केला म्हणजे काहीतरी उद्देश असेल त्याच्यामध्ये, तर तो उद्देश हा होता की हापूस आंब्याला जी कोय होती, ती कोय खूप सारी असायची, गर कमी असायचा आंब्यामध्ये. त्या आंब्यामध्ये गर कमी असायचा आणि कोय मोठी असायची, त्यामुळे ते कोयची जी साईज आहे ती कमी करण्याचा उद्देश आहे हा वाण तयार करण्याच्या मागचा होता. कोणचा? सिंधू मध्ये जर विचार केला तर कोय एकदम कमी आकाराची असायची आणि त्याच्यामध्ये गर हा प्रचंड प्रमाणात असायचा. ओके. ते कधी तयार केला? 1992 साली. ओके. त्यानंतर कोकण रुची तयार केला. काय केला? कोकण रुची 1999 साली. कधी केला? कोकण रुची. आता कोकण रुची का केला? जो हापूस आंबा होता किंवा जो रत्ना होता, सिंधू होता, तो खाण्यासाठी योग्य होता, परंतु आपल्याला आपण मँगो पिकल म्हणजे आपण जो आचार तयार करतो, ओके, याचा कशाचा? याचा सॉरी आपल्या आंब्याचा जो आचार तयार करतो, त्या आचार तयार करण्यासाठी एकदम चविष्ट असे आचार करण्यासाठी कोकण रुची नावातच रुची आहे. ओके. रुची तयार करण्यासाठी तो आचार तयार करण्यासाठी 1999 ला तो तयार केला, नवीन वाण विकसित केला. आणि शेवटचा होता कोकण सम्राट कधी तयार केला? 2014 ला. म्हणजे तो उत्तर असणार तुमचं 3124. 3124 4 नंबरचा पर्याय काय असणार? तुमचं उत्तर असणार आहे. ओके. हे पुढे बघा डायग्राम तयार करून आणले होते मी. हे बघा कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रसिद्ध आंब्याचे वाण, हे कोकण कृषी विद्यापीठाच्या वेबसाईटवरून घेतलेलं आहे मी. ओके. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ विकसित केलेल्या मुख्य संकरित आंब्याच्या जाती आणि त्यांचे वैशिष्ट्य. आता बघा रत्ना नावाचा कधी केला होता? 1981 साली. साका रोग मुक्त यशस्वी वाण होता. ओके. साका रोगयुक्त मुक्त. आणि सिंधू काय होती? लहान कोय, जगातली पहिली लहान कोय असलेली जात तयार केली होती. जगातील पहिली लोकसंख्या लहान कोय असलेली जात होती. नंतर कोकण रुची केला 1999 ला लोणचे उद्योगासाठी
खास शिफारस करणारा होता. लोणच्या उद्योगासाठी उपयोगी पडणारा कोकण रुची आणि कोकण सम्राट हापूस आणि विदेशी जात. काय हापूस आणि विदेशी म्हणजे संकरित केला कधी? कोकण सम्राट 2014 साली. टॉमी ॲटकिन्सन, काय टॉमी ॲटकिन्स या जातीचा आंबा होता. तो थायलंड किंवा म्यानमारचा होता. त्या थायलंड आणि म्यानमारच्या आंब्यामध्ये टॉमी ॲटकिन्स आणि आपला हापूस यांची चव एकत्रित करण्यासाठी कोकण सम्राट नावाचा वाण नवीन विकसित केला होता. ओके, चला पुढे. चला बघा, अशा प्रकारे आपण आपल्या 10 प्रश्नाचं योग्य रीतीने विश्लेषण केलेलं आहे. ओके, तर मित्रांनो, हे विश्लेषण करताना काय करायचं? 4ही पर्यायाचं योग्य विश्लेषण करायचं आणि आपली जी सिरीज आहे ती सिरीज अशीच कंटिन्यू करत राहणार आहोत. ओके, चलो, फक्त एक काम करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आणि आपल्या जे मित्र आहे त्यांना मित्रांना पण काय करायचं? शेअर करायचं. ओके, थँक्यू. चलो.